केलं. फुल टॉस मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे होता. आय वॉज वेटिंग फॉर द बॉल टू स्पीड आहे का थोडं बॉल आता? इनसाइड एज लागली वाय इट वॉज मी सरळ मारायला गेलो पण बॉल इनसाइड एज लागून इकडे. हां बॅट इकडे गेली. प्ले विथ द शोल्डर. प्ले विथ द शोल्डर. हाताने नको खेळू. शोल्डर स्ट्रेट ठेवला ना बॅट पण स्ट्रेट येईल.
कसं मस्त आलं प्लेइंग विथ शोल्डर बॅक पण बरोबर फॉलो होईल. डोंट थिंक अबाउट बॅट. मस्त तुझी बॅट बघ कशी फॉलो बरोबर होते. ठीक आहे आता बरोबर चांगला बसला. बॉल पण गेला ना बरोबर. हो. शोल्डर जरी फॉलो केला तरी पण प्ले. पण शोल्डर फर्स्ट लीड अँड देन द बॅट फॉलो. मस्त त्याचा पंच बरोबर आहे ना. त्याला सिंगल वगैरे तरी मिळणार. पंच जोरात मारायला पाहिजे. बॅक पंच होता ना. टू हिट हार्ड. अजून जोरात मारेल. बॅक पंचला तुला आराम वेळ आहे. दिसतो बॉल जोरात फेकून द्यायची. फॉलो जोरात करायचा. नुसतं टच नाही करायचं. कीप गोईंग फार. हां बस बरोबर गेला. आणि जेव्हा बॅक पंच मारशील ना तेव्हा पूर्ण पायावर नको जाऊ. यू हॅव टू गो ओनली ऑन द टो. यू हॅव टू रोटेट युअर heel. हां येस. हां हा बसला नाही नीट. बॅट तिकडे चालली. तुला जिथे मारायचं तिथे शोल्डर घेऊन जा ना आधी. तुझं बॅट घेऊन गेलं तर बॅट अशीच जाणार ना. इफ यू गो ओनली बाय बॅट इट विल गो हिअर. समजलं. इफ यू गो शोल्डर अँड शोल्डर लॉक करून मार. बॉल. ते बॉल लांब आला ना तू काय केलं असं लगेच स्टॉप केला म्हणून तू जास्त नाही केला. गो विथ लाईक दिस. यू कॅन गो फार. असं असं जा. कनेक्ट झाला होता. तो वर करूनच जा बाहेरच्या बॉलला. रीच झाला तू आता. टार्गेट ॲट व्ही एरिया. बाहेर गेला की तिकडेच मारायचं. हां चांगला बसला. वर्टिकल मारायचा. वर्टिकल जास्त लांब जायचं. बॅक शॉटला मारता येईल ना. बॅट इथनं येऊ दे. इथनं नाही. या राईटवरनं येऊ दे बॅट. हां बघ इथनं मारलं की बरोबर जातं. हा. तुझं इथे असं जरी केलं बॅट इकडे गेली डोक्याने. गो विथ क्लोज टू द राईट बॅक शॉट.
या मस्त. हे गुडलँड बॉल आहे सगळे चांगले बॉल आहे जे फास्ट असतील तर इथे प्लेस नसतं नाईट बॉल ओपनर्स हातात हाईटला आणि या That was good length, very good ball. काय That's very good ball, good line and good length. हो तर काय झालं? तू I लूज can't राहिला आता understand. You got concentrate on watching the ball. I tried to hit very hard. पॉज घ्यायचा मी म्हटलं ना लॉक युअर हेड Actually, over pitch होता. ते I काय should असतं have माहिती hit का a very good हा shot. हलवा बॉल दिसला ना तुला तू मग रिलॅक्स होतो स्टिल स्टडी टू वेट नाही रिलॅक्स पेक्षा मला दिसलं की हा मारायचा बॉल आहे ओव्हर पिच आहे. हा. आय ट्राय टू गो व्हेरी हार्ड. हां त्याच्यामध्ये बॅट सरळ Middle नाही झाली. आली काहीतरी म्हणून एज लागला. वेट टू बॉल टू कम बघा पंच कसे तुझे बरोबर यायला लागले पण स्टील मागे चाललंय गो ऑन द हिल म्हणजे तू इथेच राहिलं तर मागे जाशील पण ह्याच्या सगळं वजन टाकलं ना आणि प्रेस नाही केलं तर तू इथे काय म्हणतो तुला क्रॉस का मारतो पर त्यात पण बॉल स्क्वेअर करता नाही एवढा उंच नाही आहे ना लो राहिला पण एवढा लांब होता. आय कुडंट प्ले विथ द व्हर्टिकल बॅट ना. एवढा लांब असेल इथे होता. व्हर्टिकल बॅटने कसा मारणार असं मारावा लागेल. बॉल इथे आहे. इथे व्हर्टिकल बॅटने नाही मारता येणार. वर्टिकल नाही येणार पण तो सेफ आहे ना इकडे मान पण तो असं जर खेळायचं तर लीक होईल असं कधीच लीक नाही होणार असा निक होईल ना. असा तर खाली पण जाईल. प्लेइंग डाऊन तू पंच मारतोय ती स्विंग नाही करत बॅट त्याला तू फक्त पुश करतोय बॅट पुशिंग मार ना सोडतो कशाला हा. चांगला बरोबर बॉल होती, मारायचा म्हणून सोडून दिला. हो बॅक पंच अँड हिट इट हे बघ शोल्डर हाईटला आला तर स्क्वेअर कट आहे इथे इथला आणि इथे आलं तर बॅक पंचच आहेत ते सगळे यस बॅक से स्लो घेऊ पुढे बॅक पंचचा ती फॉलो कर थोडा टायमिंग सुद्धा हां बघ किती मस्त आता बघ बॅक क्लोज नाही केलं त्यामुळे लांब ट्रॅव्हल करेल तर तुला क्लोज करायची गरजच नाही आहे ना तुला तिकडेच मारायचं Yes. Oi. या बघ कसा मस्त माहिती ना ड्राईव्ह येत आहे बॅक पण सांगताय शोल्डर रिलॅक्स ठेव
बॅट क्लोज करावं लागतं. एनी शॉट विच इज टॉप शॉट यू टू क्लोज, बट अंडर शॉटला तुला कधीच क्लोज नाही करायची. इव्हन ड्राईव्हला पण डोंट क्लोज द बॅट फेस. ट्राय सोडू नको बॉल. वाईट जरी असले ना बॅक पंच लेट इट. तू जर एक्स्ट्रीम बॉल ट्राय केला ना पंचला, then ऑल अदर विल बी इझी फॉर यू. Good ball. आणि Tried to lock. Lock केल्यावर I think I lost my shape. Shoulder असा गेला, असा जायच्या ऐवजी. या शोल्डर तुझा आला पाहिजे आधी. यू हॅव टू बेंड डाऊन द शोल्डर. शोल्डर बेंड केला पाहिजे खाली. शोल्डर डीप करून मग स्वीप शॉट. या प्रत्येक शॉटला डीप, इव्हन बॅकला पण डीप करून मारतोय. शोल्डर रोटेशन आलं तर मग बॅक रोटेशन येईल. या बघ खतरनाक. शोल्डर रोटेट झालं तर बॅक, नुसतं बॅक रोटेट होऊन काय फायदा नाही. ह्याने टाकतो. हां लास्ट 20. Yeah. हां पहिला राईट पाय बाहेर काढ. टाकेवरती जा. हां बघ आता बघ कसा तू गेला बरोबर राईट टाकेवरती मागे. आणि बॉल येईपर्यंत तास टेकायची रेस. पुढचं फक्त टाकेवर आहे तर पुढचा पंजा मग मारतानाच टच झाला पाहिजे. ओके या तू जोपर्यंत इथे आहे तुझी टेकला नाही, टेकला तर तू बॅटवर बॉलवर नाही जाणार. हे बॉलवर जायला ही मोशन, ती बॉलवर जायला ती आधीच केली तर उपयोग नाही ना, मग बॉलवर जाणार नाही तू. हां डोंट प्ले पंच बॅक पंच. मागचा बॉल होता. तू माझ्या बॉल रिलीजच्या वेळेला आहे ना तुझं बॉल हेडवर लक्ष ठेव. हे बघ हेड सेव ऑब्झर्व कर, तुझा स्वे ऑब्झर्व कर आणि लॉक कर बॉल रिलीजच्या वेळेला. या म्हणजे रिलीजच्या वेळेला तेव्हाच लॉक कर तुझा. तो पण स्वेवरती लक्ष ठेव, तुझ्या बॉलवर लक्ष नको देऊ. स्वेवरती तुझ्या हेडच्या स्वेवरती ऑब्झर्वेशन कर. Very good length.
तुला जसं वाईट दिसलं ना, ट्राय टू कन्वर्ट एनी बॉल टू बॅक पंच. एनी बॉल तू खेळू शकतो, इव्हन लो जरी असला तरी. लो जरी असला तरी यू कॅन प्ले. तो प्ले दॅट इज सेफेस्ट शॉट आहे. लागला बरोबर, पण बॅट जरा तुझी हल्ली. मागच्या ह्यांचा सपोर्ट ठेव ना बॅटला. मागच्यांचा सपोर्ट नसेल तर ती बॅट वॉबली होईल. हे जे ह्याचं त्यांनी टच. या आता बघ कसं गेलं ना त्याला ते. हां वेल प्लेड. हां चांगला लागला. आता बरोबर सपोर्ट आला ना, बॅट वॉबली होत नाही तुझ्या. पुश बाय हँड लास्ट मोमेंटला पुश करायचं ते. या या मग त्याचा कडक शॉट आहे ना. असं नको करू, हा शॉट नाही आहे. एज जाणार तो. गोन द मोमेंट तुला दिसला की तुझा हा सगळ्यात आवडता शॉट पाहिजे की मागे जाऊन मी खेळता आला पाहिजे, तर गोन राईट पाय काढ आधी. राईट पाय लक्षात ठेव. इनफ तुला दिसला वाईडला, राईट पाय आधीच बाहेर कर. आणि वजन खूप आधी पंजेवर नको देऊ, तुझा हालचाल बंद होते. वजन मागच्या टाचेवरच ठेव. या आता बघ कसं मोमेंट तुझी बाहेर पण बरोबर खेळला. लास्ट टाइम तुला जसं माझं वाईट दिसलं ना, त्यामुळे पॉज करायचं. तुझ्या हेडच्या मोशनने तुला दिसलं ना, तू लॉक केलं. गेलोच नाही जागेवर. कारण तू हा शॉट खेळणं अवघड आहे ना, तिथे कसं जाणार तू. तुला बॅकवर खेळणं इझी आहे, भले कुठेही पडवतो. तू फ्रंट पाय बाहेर काढतोय, बॅक पाय बाहेर काढ. ह्यानी रन नाही मिळणार. बॅक म्हणजे गॅप नाही गेला तर तो स्क्वेअर जाईल. तुला जर स्विंग मारायचं असेल ना, तर बॉडी एक्सटेंड करून मार. नुसतं असं तिथे जागेवर मारू नको. यू हॅव टू स्ट्रेच युअर बॉडी अँड देन टेक इट. हां गुड शॉट. बघ कसं का या बघा. ठीक आहे. प्रत्येक बॉडीला बॉडी स्ट्रेच करून खेळते. टोटली फ्री. या बघ बरोबर मारला ना आता तू. स्ट्रेच केल्यामुळे तू गेट अप. लास्ट फाइट. दॅट्स इट. गुड शॉट. ठीक आहे. फ्री खेळतोय ना आता. बघ बॉडी स्ट्रेच झाली. हां ओपन करून मारणार. आता फुलटा सारखाच होता ना तो. वरती मारू शकतो असं असं वरच्या अंड आहे. अंड हां अंड्यासारखा शेप आहे तसं टाक. हां लास्ट 3. लास्ट 3 बॉल्स.
मार अरे बाहेरचा बॉल आहे मारू शकतो ना यॉर्कर कुठे होता स्टंप थोडी बोल्ड होणार आहे ते चुकलं तर चुकलं लो बॉल आहे ना अंडर बॉल आहे येस मारायचा फटका काय फरक पडतो कुठे जातो तो हा लो बॉल आहे या गुड शॉट मग आता तू कसं स्विंग करून आधी नाही तर नुसता बॅट फिरवायचा आता कसं तू पुढे जाऊन तू करेक्शन सांगितलं एकदम